शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातम्या आलेल्या असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट रक्कम जमा होणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विमा, कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि अनुदानासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहत आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिलेच नुकसान भरपाई संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा। महिनाभरापूर्वी पाठवला होता 2796 कोटींचा प्रस्ताव। एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। यंदाच्या खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या मदतीपोटी पाठवण्यात आलेला 2796 कोटी रुपयांचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी नव्या सरकारच्या प्रतीक्षेमध्ये आहे। आलेल्या माहितीनुसार नवीन सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2796 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे आता लवकरच राज्यभरातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो, या नुकसान भरपाईसाठी आणि पीक विम्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत, सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। नव्या सरकारला गुरुवारचा मुहूर्त, 5 तारखेला शपथविधी, मात्र मुख्यमंत्र्यांचे नाव गुलदस्त्यातच। जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळालेल्या भाजपाच्या नेतृत्वाखाली नव्या महायुती सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबरला होईल, अशी अधिकृत माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांचे नाव गुलदस्त्यातच असल्याचे चित्र आहे। मोठी बातमी, नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याच्या विमा कंपनीला सूचना। पुढील आठवड्यामध्ये होणार पीक विमा वितरण। जर पाहायला गेलं तर आता अग्रिम पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सध्या जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याच्या विमा कंपनीला सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार आता पुढील आठवड्यापासून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे आता नक्कीच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची किंवा कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। महत्त्वाची बातमी, गहू, हरभरा, कांद्याच्या विम्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत, शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे कृषी विभागाचे आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये यंदा रब्बीचा पेरा वाढण्याचे संकेत असताना विमा उतरवण्यामध्ये देखील शेतकऱ्यांनी आघाडी घेतली आहे। गहू, हरभरा, कांद्याचे विमा अर्ज शेतकऱ्यांना 15 डिसेंबरपर्यंत भरता येणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा भरण्याचे आव्हान केले जात आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, पीक नुकसान भरपाईपोटी मागणी 3798 कोटींची, मिळाले फक्त 1091 कोटी रुपये, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मराठवाड्यामध्ये यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नैसर्गिक आपत्तीने शेती पिकांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी 3798 कोटी 66,73,000 रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती। परंतु त्यापैकी केवळ 1099 कोटी 57,000 रुपये मराठवाड्याला मिळाले असून अजून 2699 कोटी 66,16,000 रुपये बाकीच असल्याची स्थिती आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे। मात्र आलेल्या माहितीनुसार आता नवीन सरकार स्थापन होताच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे। त्यामुळे आता नक्कीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो। मोठी बातमी, नमोचा आगामी हप्ता याच महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता, आतापर्यंत 5 हप्ते वितरित। जर पाहायला गेलं तर आता नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे। नमोचा आगामी हप्ता आता याच महिन्यामध्ये म्हणजेच की येत्या काही दिवसांमध्ये मिळण्याची शक्यता आहे। आतापर्यंत या योजनेचे 5 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले असून आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या आगामी म्हणजेच की 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर बंगालच्या उपसागरातील फेन जलवादी प्रणालीमुळे उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असले तरी ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये चढउतार होण्याची शक्यता आहे। उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम असला तरी राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे। जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये ढगाळ हवामानासह किमान तापमानामध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे।
दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी. दूध उत्पादकांना मिळाली गुड न्यूज. ऑक्टोबरपर्यंतचे दूध अनुदान देण्यास सुरुवात. आयुक्त प्रशांत मोडे यांची माहिती. जर पाहायला गेलं तर आता राज्यातील दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी 267 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले असून ऑक्टोबर महिन्याचे अनुदान वितरित करण्यामध्ये येत आहे. नोव्हेंबर महिन्याचे प्रस्तावित सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता नक्कीच राज्यातील दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. अग्रिम पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी. अग्रिम वाटपाच्या यादीतून 44,000 शेतकऱ्यांना वगळले. सोयगाव तालुक्यातील प्रकार. विमा कंपनीबाबत संतापाचे वातावरण. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अग्रिम पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. खरीप हंगामामध्ये पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विम्याच्या 25% अग्रिम वाटपातून सोयगाव तालुक्यास वगळण्यात आले असून याचा पीक विमा काढलेल्या 44,053 शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. व शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका किंवा जिल्हा पीक विम्यासाठी पात्र आहे की नाही सविस्तर माहिती देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचा जिल्हा किंवा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. 300 कोटी पोर्टलवर अपलोड. 15 दिवसांमध्ये मिळणार मदत. जिल्हा प्रशासनाकडून काम सुरू. अतिवृष्टीच्या मदतीचे 548 कोटी रुपये मंजूर. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून 548 कोटी 59,89,212 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 300 कोटी 32,77,420 रुपयांची रक्कम पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या 15 दिवसांमध्ये अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे. व शेतकरी मित्रांनो, ही बातमी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल. शेतकऱ्यांनो, पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. 50,000 रुपयांचे बक्षीस मिळवा. रब्बी हंगामातही राबवणार पीक स्पर्धा. जर पाहायला गेलं तर पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धा राबवली जात आहे. खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात ही स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये राज्यामध्ये प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यास 50,000 रुपयांचे बक्षीस कृषी विभागाकडून दिले जाणार आहे. मजुरांअभावी शेत झाले कापसाचे पांढरे रान. कापूस वेचणीला मजूर मिळेनात. सुरुवातीलाच कापूस वेचणीचे दर वधारले. सध्याची स्थिती जर पाहायला गेलं तर कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकाची लागवड करतात. यंदा बाहेरील मजूर कापूस वेचणीला आले नाहीत. त्यामुळे लाखो मोलाचे पांढरे सोने मजुरांअभावी शेतातच असून मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधामध्ये फिरत असताना दिसत आहे. महत्त्वाची बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मंजूर. जर पाहायला गेलं तर आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. जर पाहायला गेलं तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील पीक विम्याच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या असून आता यवतमाळ जिल्ह्यातील 110 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विम्याचा लाभ होणार आहे. व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. बोगस बियाणे, बनावट खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई. केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना आदेश. जर पाहायला गेलं तर बनावट बियाणे, खत आणि कीटकनाशकांची बाजारामध्ये सर्रास विक्री केली जात असल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकारसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. अशी माहिती कृषी विभागाने निवेदनातून प्रसिद्ध केली आहे. सोयाबीन दरासंदर्भातील बातमी. बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त 5,300 रुपयांचा दर. जर पाहायला गेलं तर बाजार समिती वाशिम येथे सोयाबीनची 3,000 क्विंटलची आवक झाली होती. तर सोयाबीनला कमीत कमी दर 3,970 रुपये, जास्तीत जास्त दर 5,300 रुपये आणि सरासरी दर 4,500 रुपयांचा मिळाला आहे. महाराष्ट्र गारठला. सध्याची स्थिती जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची अनुभूती येत आहे. किमान तापमानामध्ये देखील लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या जिल्ह्यांचे नाव देखील कळवा. आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून
या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.